ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भूखंडाच्या वाटपावरून भाजपचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेत। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय संघर्ष शिगेला जाऊन पोहोचलेला होता। आता गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलेलं आहे। मी ज्या मंत्रिमंडळात आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी असे कर्मदरिद्री काम केलेलं आहे असं म्हणत गणेश नाईकांनी नगरविकास विभागानं नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप केलाय। तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? गणेश नाईकांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर हल्ला। नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांना दिल्याचा आरोप। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातली। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। आणि मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। या शब्दात गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील आरोपांचा पाढा वाचलाय। यामुळे दोघांमधील संघर्षांची धार अधिक तीव्र झाली। नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित जनता दरबारात गणेश नाईक यांनी हा संताप व्यक्त केलाय। त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावले। नवी मुंबई आणि ठाणे या दोनही ठिकाणी सत्ताधीश असलेल्या महायुतीतील नेत्यांचा संघर्ष महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं टोकाला पोहोचलाय। नाईक यांनी त्यावेळी शिंदे यांचा टांगापलटी करण्याचा इशारा दिला होता, तर त्याला एकनाथ शिंदे यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं होतं। या ठिकाणी कारभार करणाऱ्यांचा जो हुकुमशाही पद्धतीचा कारभार आहे तो बदलला पाहिजे, परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे आणि आम्ही त्यांचा टांगापलटी करू आणि घोडे फरार करू। अरे बच्चनजी, हा गणेश नाईक आहे। ज्या शाळेत तुम्ही शिकले ना त्या शाळेचा प्रिन्सिपल गणेश नाईक होता। आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा आहे। ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंनी टोकाचे आरोप आणि टीका टिप्पणी झाली होती। गणेश नाईक सातत्यानं एकनाथ शिंदे यांना त्यावेळी टार्गेट करत होते। त्याला भाजपकडूनही पुरेसं बळ मिळत होतं। त्यावर आपण आपल्या कामातून विरोधकांना उत्तर देणार असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती। दरम्यान फडणवीस यांनी गणपती बनवायला घेतला होता, त्याचा मारुती झाला अशी खोचक टीका नाईक यांनी केल्यावर दोघांमधील हा वाद टोकाला पोहोचला होता। देवेंद्र फडणवीसच्या कडे मी माझी नापसंती व्यक्त केली होती। देवेंद्र फडणवीस काय बोले, नाईक साहेब मी बनवला ठरवतं गणपती पण यांनी बनवला मारुती। मधल्या काळामध्ये देवेंद्रजींना जे मेजॉरिटी असताना मुख्यमंत्री पदावरून वंचित ठेवलं त्याचे हे सगळे परिणाम आहेत। जर का देवेंद्रजी त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते ही पाप निर्माण झाली नसती। गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे असलेल्या खात्यासंदर्भात आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही शिंदे यांच्यावर आरोप केले। आम्ही आधीपासून जाणतो की नगरविकास खातं हे दलालांचं, एजंटांचं, गुत्तेदारांचं केंद्र झालेलं आहे, कमिशनखोरांचं केंद्र झालेलं आहे आणि मला स्वतः हे गणेश नाईक साहेबांच्या तोंडून निघाले बरं झालं। आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्यांनी गणेश नाईक साहेब सारख्या ज्येष्ठ नेत्यांचं जे काही वक्तव्य त्याची दखल घेतली पाहिजे। नवी मुंबईत जर बेकायदेशीर काही होत असेल तर गणेश नाईकांनाच एक भूमिका घ्यावी लागेल। संबंधितांनी भूखंड बिल्डरांच्या घशात घातले असतील तर तुम्हीच भूमिका घ्यायला हवी असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी गणेश नाईकांना दिलाय। गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर
भ्रष्ट मार्गानं काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते. डोंगर फस्त करणाऱ्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कर्तृत्वावर जनतेचा जनादेश घेऊन 60 आमदार निवडून आणलेत, असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाईकांना लगावलाय. स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये. गणेश नाईकांचा टीआरपी वाढवण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आज हे स्वतः विक्री केले, त्यावेळेस आज हे बोलतात जर मला प्लॉट जर असे देत असेल, सिडको जर हे करत असेल ते मंत्रिपद चाटायचं का? मग त्यावेळेस ते हे टेंडर निघाले तेव्हा ते कुठं चाटत बसले होते मंत्रिपद. गणेश नाईकांना ठाणे जिल्ह्यात काम करण्याचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर ठाणे जिल्ह्यातील पक्ष संघटना वाढीची जबाबदारी भाजपनं गणेश नाईक यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेचा जोर कमी होईल अशी व्यूहरचना आखत खरं तर गणेश नाईक सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. दोन्ही नेत्यांमधला संघर्ष टोकाला पोहोचला असल्यानं महायुतीतील बेबनाव या निमित्तानं उघड होतोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई.